दरम्यान आता यावरून महात्मा फुलेंचा अपमान तुम्हाला दिसत नाही मग सावित्रीच्या लेकी म्हणवण्याचा अधिकार उरतो का? तेलंगणातील घटनेवर आमदार चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बुलडोझर आणि आता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना. ही केवळ घटना नाहीये, हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाव आहे. पण त्याहून दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेणाऱ्या कुठे गेल्या सगळ्या? महापुरुषांचा अपमान होत असताना त्या मुग गिळून बसल्यात. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा केवळ मंचावर बोलण्यासाठी असतो की काय? तो जपण्यासाठी उभं राहण्याची हिंमत सुद्धा लागते. शंभूराज देसाई यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. साताऱ्यात जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. माणसं सुद्धा योग्य संधी आणि योग्य वेळेची वाट पाहतात. विजयी सभेत शंभूराज देसाईंचं हे वक्तव्य पाहायला मिळालं. जे मोठे मोठे नेते इथं येऊन भाषण करून गेले, बघा जिल्हा परिषदेची अवस्था काय आहे. दिल्ली जाऊन मगाशी बोलता बोलले की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली, बेरीज कुठं झाली बघा तुम्ही. आधी तिथं मात्र सुप्रिया सुळेंनी आपल्या जावयाचे फोटो शेअर केलेत. रेवती आणि सारंगच्या लग्नाबाबतही सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे. रेवती सुळे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. राज्यात कृषी क्षेत्र अकृषिक करताना एनए परवानगीची अट आता रद्द करण्यात आली आहे. एनए करताना आता नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणानं दिलेली बांधकाम नकाशा परवानगी हीच आता एनए परवानगी असणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून स्वतंत्र बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून राजपत्र जारी करण्यात आले. आता वार्षिक अकृषिक कर देखील रद्द करण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज संपली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.